साईराम साईमय सकाळ. आम्ही आता सगळे उठलोय बघा. आताच आम्ही चाय वगैरे पियालोय आणि बघा पहिल्या दिवसापासून निकॅप लावायचा चालू नाडी. पुढे बघूया आणि आपल्या आरती वगैरे होईल. आपण निघूया. तर आपला दुसरा दिवस सुरू होणारच आहे. पालखी निघते आता. निघाले चला निघाली पालखी. आम्ही पण आता निघतो. चला आपला स्पीकर पाठीत राहिला. चालतोय बघा कसा. पहिलाच लुडकलाय सकाळ सकाळी. हे दोघं सकाळ सकाळ लुडकले. पहिलाच प्लॅनिंग करतात की आरामात जायचं. आपण किती लांब आहेत पालखीच्या. पालखी आता तिकडे पुढे आहे आणि मी आता पाठी आहे आणि बागडे लोक अजून खूपच पाठी आहेत. आता त्यांच्यासोबतच चालतं आरामात पाठवून जाऊया. एकदा आपल्याला माहिती आहे. चला आणि बघा सगळे साईराम आले किती टायमानंतर बघू शकता. हा बघा ह्याची पोंगले आणि ह्याची पण पोंगले. साईराम बघा आपल्या नाडी त्याच्या घरी आपण पहिल्या दिवशी गेलो त्याच्या घरात पोंगले. आता फिलहाल तर सकाळच झालंय. पुढे पुढे बघूया काय होतं. बघा आता मेडिकलच्या इकडे आम्ही थांबलोय. ते गोळ्या वगैरे घेतात आणि हा भाई बघा इकडे खाली बसलाय सुमडीत कुंबडी. आताशे वाजलेत सकाळचे आताशे 6:30 वाजलेत आणि आम्ही 6 वाजता निघालोय. 6:15 आणि हा भाई पहिलाच पोंगायचा स्टार्ट झालाय बघा. निकॅप पण घातलेत तरी सुद्धा रात्रीपासून घालून ठेवलेत निकॅप. आता सकाळी घातलंय. आम्हाला इकडे आता पालखी भेटले काजूपाड्यातले बघू शकता तुम्ही. त्यांची पालखी आली ना पहिली निशाणी त्यांची पुढे गेले. काजूपाड्यातली पालखी आहे आपल्या इकडचीच बोरिवली. साईराम आता इकडे पालखी आले काजूपाड्याची. बघूया साईराम बघू शकता आणि पाठून त्यांची पब्लिक पण येते आणि आमचे सगळे पुन्हा कंपनी इकडे बसले. लास्ट झेंडा पुन्हा एकदा आपल्या हातात दुसऱ्या दिवशी. हा बागडे बघा बागडे हा इकडे बघा लास्ट झेंडा. आम्ही आता आमचा दुसरा दिवस चालू आहे. परत एकदा लास्ट झेंडा आमच्या हातात. काल पण आमच्याच हातात होता नंतर गेला दुसऱ्यांच्या. आता पण लास्ट झेंडा आमच्या हातात असतो. मेन म्हणजे आम्ही हा भाई थकलाय म्हणून आम्ही इथे थांबलोय. बाकी काही रिझन नाही. टायर पंक्चर झाला ट्यूबलेस टायर बनत नाही. बघा परत आले अजून यांची पब्लिक येते हळूहळू. आम्ही आता इथून पुढे लेफ्ट आहे भिवंडीचा तर तिकडे आम्ही आता लेफ्ट मारणार आहे. तर आता आमचा ठेक आहे मच्छिंद्रनाथ मंदिर तर तिकडे आम्ही जाणार. मित्रांनो बघा लास्ट निशाणी आपल्याकडेच आहे. आता ही आपल्याकडे बाजूला होणार नाही कुठे. लास्ट पर्यंत आपल्याकडेच असणार आणि हा आपला भाई अमित आपण आपल्या सोबत आहे. आणि इकडे लास्ट निशाणी वाले दोघं पण बिना चप्पल. तर चला हे बघा आम्ही 5 जण टोटली पाठी आहे. तर आता पहिला लेफ्ट मारणार मग आम्ही पुढे हळू चाललो. आम्ही आता थांबलोय नाश्ता करायसाठी. बघा वागडे पण आहे. बागडे आम्ही 5 जणच आहे.
कोण हा बघा आज थकून थकून बघा सगळ्यात पहिला काय भेटेल ते खातोय. तो अगोदरच बोलला की जे पण असेल ते द्या पण लवकर द्या. काय चला आपण आता नाश्ता करूया पटापट. बघा आपण आता लेफ्ट मारतो इकडूनच. गरम गरम वडापाव होतात आणि हा इकडे बसलेत पटापट. आता हा नुसता ठुसायच्या मागे. भाई काय बोलतो भाई. बघा आता सगळे नाश्ता करतायत आणि माझा सुद्धा नाश्ता करून झालाय. बघा सगळी पब्लिक आले आता नाश्ता करायला. लास्ट झेंडा सुद्धा बघू शकता इकडे नाश्ता करतायत. नाश्ता चालू आहे सगळ्यांचा आणि आपल्या नाश्त्याचा टेक पण पुढेच आहे. आता आम्ही तिकडे पण जाऊ आणि नाश्ता करू. पहिला इकडे पेट पूजा. चला नाश्ता टेकवर. साईराम रस्ते बघा तुम्ही किती असे खोदून ठेवलेत. तर इकडे जरा तुमची सुद्धा पालखी येत असेल तर सावकाश या आणि जे पण बिना चप्पल आहेत त्यांनी जरा सांभाळून चाला. कारण इकडे पायामध्ये खूप असे खडे टुचत आहेत. तर आरामात चालतं म्हणून आम्ही लोक पण. आणि आता म्हणजे मध्ये मध्ये प्लेन रस्ता आहे म्हणजे प्लेन टाईप त्यांनी केलं आणि एका साईडला तर जास्तीच खडे आहे. बघू शकता हे बघा खूप आहे खडे. इकडे थोडा प्लेन तरी आहे म्हणून चालायला जरा बरं तरी वाटतंय. पण बघा पुढे तर अशी परिस्थिती आहे. तर तुम्ही पण येताय तर जरा सावकाश या. तर आम्ही आता इकडे बसतोय. आम्हाला शांती शांत शांत होऊन मस्त पैकी थोडा आराम करतो. बघा सगळे कसे थकलेत शांतपणे बसलेत. बघा पण आता भिवंडी नदी क्रॉस करतोय बायपास. आपले भाऊ लोक सगळे सोबत आहेत बघू शकता तुम्ही. साईराम आता निघाला तिथे गेल्यावरती. मित्रांनो चला आता बघा आम्ही इकडे चालतोय ब्रिज वरती. आता सरळ डायरेक्ट नाश्त्याच्या ठेकवरती. इथून 5 मिनिटावरच आहे. 5 मिनिटं नाही असेल. 3.5 किलोमीटर ठीक आहे. 3.5 किलोमीटर अजून चालायचं. तर आम्ही आता कंटिन्यू आहोत. चला डायरेक्ट ठेकवरच भेटूया. साईराम बघू शकता इकडे तुम्ही काचा बघा. याच्यातून आपल्याला चालायचं असतं बिना चपलीचा. तर जरा सांभाळून चाला की काच लागू नये म्हणून. बघा आता पाईपलाईन चालू झाल्या. एवढा टाइम चालून 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 पाईपलाईन सुरू. आता पण आता बघा सगळे आता मागे पुढे झाले. सगळ्यांचे पाय वगैरे दुखतात. थोड्या आरामात आरामात चाललाय. दिवस दुसऱ्या दिवशी हे हाल आहेत. अजून 6 दिवस बाकी आहे. तरी काय नाही नंतर मग सवय होऊन जाते. आता आम्ही चालतोय पाईपलाईन ला लागूनच आपला पण ठेकच आहे मच्छिंद्रनाथ मंदिर. आपला अजून नाश्त्याचा ठेक पण नाही आलाय. नाश्त्याचा ठेकची आम्ही वाट बघतोय. बघा पुढे काय बागड्या पुढे गेलाय. पुढे गेला म्हणजे असं तिकडे चालतो असं एवढा विषय दिसतोय तो. मी आहे माझ्या तुम्ही बघा की म्हणजे ह्या साईडला ना थोडी माती सारखं आहे. तर आपल्या पायामध्ये ना थोडं म्हणजे असे लागून लागून खडी थोडं म्हणजे असं दुखा लागलाय. तर मग इकडे पण चाललो ना तरी दुखतं. आणि इकडे बघा हे त्याच्यामधून छोटे छोटे बघा दगडे खायला. तर ते पण पायामध्ये टुकतात. प्लेन जागा नाही आणि एवढ्या गाड्या एकदम रप रप पुढे जातात पाठून. हॉर्न मारतात एकदम बाजूने झप झप. आणि आरामात गेला तरी काय प्रॉब्लेम नाही. आम्ही पण आरामातच. आमचा नाश्त्याचा ठेक आला. फायनली आमचा नाश्त्याचा ठेक आलाय.
आमची पालखी गेली, लास्ट झेंडा अजून खूप पालखी आहे, त्याच्यामुळे पालखी एवढा टाइम थांबू शकत नाही. तर आता लास्ट झेंडा येईल, आम्ही आता फटाफट नाश्ता करून घेतो. बघा बागड्या आला आणि नाश्ता करायला बसलाय. तर सगळे आहेत. आता नाश्ता घेऊया आपण. आज नाश्त्याला आहे साबुदाण्याची खिचडी. साईराम. साबुदाण्याची खिचडी. बघा हा बागडे पहिला येऊन बसलाय आणि आपले भाई लोक बघा भाई झोपलाय. चला नाश्ता करूया, या तुम्ही पण नाश्ता करायला. साईराम. आमचा आता नाश्ता वगैरे झालाय. तर मित्रांनो 10:48 झालेत. आपण आता निघालोय आपल्या नाश्त्याच्या होल्ड वरून. जाऊया. बघा होल्ड आपण सोडलाय. हा बाई याच काय झालं काय समजत नाही. याच इकडे खडी वगैरे खूप आहे, तर आरामात चालतोय. आम्ही 2 मिनिटात पोहोचणार आहे. बघा आता आम्ही आलोय कधीपासून 5 मिनिटं करून बसत. बघा आपले भाई काठी बिटी घेऊन. हा बघा काय करू. बघा आमचा स्टेक इकडेच आहे, इथून लेफ्ट मारल्यावर तिकडे स्टेक आहे. तर चला आम्ही डायरेक्ट टेकवरच घेतो. बघा मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय आमच्या होल्डवर. बघा आता अंघोळ करू आपण. आता आम्ही फ्रेश होऊ. जाऊ अंघोळ. 2 पालख्या आहे तिकडे. आता आम्ही जाऊन अंघोळ वगैरे करूया. अजून अंघोळ वगैरे काही केलीच नाही. तर चला आपण आता दुपारच्या ठेकला थांबलोय. आपली पालखी बघा समोरच आहे. हे बघा हे आपले भाई, हे सगळे बाय वगैरे आहेत. बघा हे थांबले. इथे दुसरी पालखी सुद्धा आहे, बघू शकता. भेटूया जेवायला. साईमय दुपार. तर मित्रांनो आता इकडे हा आता जेवायचा टाइम झालाय आमचा आणि आमचा ठेक आहे. फायनली मित्रांनो आम्ही जेवायला बसलोय. बघा सगळे. आणि आता आलंय सकाळपासून आता एकदम मनासारखं खायला भेटणार. अजून तेल भात वगैरे आता सध्या पुरी आणि सोयाबीनची भाजी. चला आता जेवायचं स्टार्ट करूया आपण. साईराम. चला जेवणच तर मित्रांनो आपल्या कॅमेराला चार्जिंग झाले. बघा आता सगळे झोपलेत. सगळे इथे तिसरी पालखी सुद्धा आले. चला आता मी पण जाऊन झोपतो, थोडा आराम करतो 1 तास. 4:30-5 वाजेपर्यंत आमची पण इकडून पालखी निघेल. तर चला मी पण आराम करतो. सगळ्या पालख्या इकडून निघाल्यात, फक्त आमची शेवटची पालखी आहे. चाय वगैरे पिऊन आम्ही पण निघणार इकडून. आता पुढच्या टेकला जाणार. चला चाय वगैरे पिऊया. बघा हा हॉल टाइप आहे आणि हा आहे बाबांचा मंदिर, बघू शकता तुम्ही. साईराम मित्रांनो. तर चला जाऊया आपण. अगोदर चाय पिऊया आणि मग निघूया आपल्या रस्त्याला पुढे पुढे. आता आरतीची सुरुवात होते. बघा भाई बघा. साईराम. आम्ही आता निघालो. बघा बागडे पण आपल्या सोबत, सगळे पोरं आहेत. बघा आपली पालखी आली. पहिली निशाणी सुद्धा बाहेरच आहे. तर चला पहिली निशाणी. तर आता निघालेत सगळे. चला निघालोय आता आपण.
मित्रांनो आम्हाला निघून आता 1 तास झाला. बघा आता बागडेने पालखी घेतली, मी सुद्धा घेतो. आपल्या पाठी सुद्धा पब्लिक आहे. 1 तास झालाय. चला आता मी पालखी घेतो. बघा आपला बागाव आहे. फायनली मी आणि बागडीने पालखी घेतली आज दुसऱ्या दिवशी. बघा मजा येते. तुम्ही पण या कधी जवळच्या आसपासच्या पालखीतून जा. अर्कापुराने सुद्धा पालखी घेतली आणि बाकीच्या अजून मित्रांना पाठी आहेत. आम्ही आता पालखी सोबत बघा सगळे लहान पोरं आणि नेहमी बागड्या. आता आरतीच्या टेक पर्यंत आम्हाला पोचवायचे. दोन्ही पालख्या सोबत. कुठून आले भाई तुम्ही? कळवा. कळव्याची साईराम, कळव्याची पालखी आमच्या दोन्ही पालख्या सोबत. चला दोन्ही पालख्या सोबत. बोरिवली कळवा. आरतीच्या ठेकला आपले सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आरतीच्या टेकला आपली पालखी थांबलेली आहे. फायनली पहिला झेंडा अब्जागिरी पहिली निशाणी आहे. आता पाय वगैरे पडून घेऊया आपण. आम्ही येऊन इकडे सगळे थांबलोय. बघा सगळे आहेत आपले फंडार. तर आता बाकीचे पण येत आहेत. त्यांच्यासाठी थांबायला लागेल इकडे आणि इकडून आरती करून आपण पुढे जायचं आहे आपल्या टेक साठी. चला येऊ द्या सगळ्यांना. त्यांची वाट फक्त साईनाथ महाराज की जय. जय आरती साई बाबा. तर चला आपली आता आरती वगैरे संपूर्ण झाले आहे. बघा हे बघा आपली पालखी पण आहे. लाइटिंग वगैरे लावले पालखींना. हे आपले छोटे पंडार हे सगळे बघा सगळे आहेत. आता निघणार. आपला म्युझिक पण चालू.
आम्ही आता पोहोचलोय ठेकवरती, आपल्या स्पॉट वरती. बघा खूप पाय दुखलेत, खूप म्हणजे खूप. सगळे लंगडत आलेत, पण आता अंधार असल्यामुळे महाराज की जय. तर आम्ही मित्रांनो आजच्या स्पॉटवर पोहोचलोय. आता बसतोय कधीपासून, ते 6 वाजल्यापासून आम्ही चालतोय. ते आता बघा किती वाजले, बघा 10:35 झाले. आम्ही 5:30 वाजल्यापासून चालतोय. त्याच्यामध्ये फक्त 7 वाजता अर्धीसाठी आम्ही थांबलो, त्याच्यानंतर कंटिन्यू चालतोय. पाय खूप दुखायला लागले बघा, सरळ येऊन झोपलेत. आणि पब्लिक बघा तिकडे बघा, सगळे म्हणजे वाटच लागले. साईराम. बघा बघा सगळे कसे सरळ आल्या आल्या बघा, सगळे एकदम म्हणजे पाय बी दुखायला लागले खूप. तर मित्रांनो चला आपण थोडा आराम करतो. आपण आणि बाहेर पण त्याची लाईट ठेवली मी. साईराम. आता आपण जेवतो. तुम्ही बघू शकता किती वाजता आम्ही जेवतोय. जेवण वगैरे आम्ही पूर्ण झालंय. पेट खूप भरलंय. पाय खूप दुखतायत, खूप दुखतायत सगळ्यांचे. आणि आता आराम करायची खूप गरज आहे. बघा हतरून वगैरे झालंय आपलं, सगळं रेडी आहे. करूनच गेलो आम्ही मंदिरामध्ये आहे आपल्या. चला आपला ब्लॉग इकडे एंड करूया आणि भेटूया आपण तिसऱ्या दिवशी. आणि दुसरा दिवस इथे संपतोय आपला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. माझे नोटिफिकेशन येतच राहतील. उद्या ब्लॉग थोडासा लेट